4 षटकं आणि स्ट्रिक्टली 20 मिनिटं. टीम मीटिंग अलाव नाहीये. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक. तर समीर दादांचे सासरे अर्थातच आम्हा सर्वांचे लाडके बाऊशेठ आणि अध्यक्ष ट्रॉफीच्या माध्यमातून त्यांचा विशेष सन्मान आपण घेतो. आपण इथे आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. आयोजकांच्या वतीनं आपला विशेष इथे आम्ही सन्मान घेतो. धन्यवाद सागरभाई मांडवकर. जय हनुमान उमरोली विपक्ष स्वर्गीय दादा प्रतिष्ठान ओम साई चिंचवाडा. नाणेफेक जिंकले चिंचवाडा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पहिला चेंडू जर आपण पाहिला, हा चेंडू देखील पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर हा चेंडू डाट. माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये वाजे गावातील दमदार गुणलेखक प्रेम पाटील वाजे यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. हा चेंडू हलक्या हातानं खेळला गेलाय. एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. आदित्य मडवी आणि सोहम पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये. एकंदरीत जर आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेटचं बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल. कारण हे दोन संघ संकेत पाटील गोलंदाजी मार्गवरती षटक फेकत असताना ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. सुंदर फटका. इंडी विभागामधील एक महत्त्वपूर्ण संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिले जातं उमरोली संघ आज बुर्दुलच्या स्पर्धेमध्ये देखील सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय आणि तिथे मात्र देखील या संघाला खेळण्यासाठी जायचं आणि एक सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. पुढील मॅच दोन्ही संघ नायकांना विनंती. तिसरी मॅच सी पूलमधील दुसरी मॅच पाहायला मिळेल. रॉयल उल्वे विपक्ष प्रणवी प्रता 11 भैरवदेव रेडकर या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी संपर्क साधा. खराब चेंडूची फेकी. पंचांचा इशारा आला की बीमर. एक धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. फ्रीटचा चेंडू असणारे येणाऱ्या चेंडूवरती आक्रमक फलंदाजी करावी लागेल. फ्रीटचा हा चेंडू तुम्ही पाहताय. एक चांगली संधी असेल फलंदाज आदित्य मडवीला. या षटकामध्ये संकेत पाळीचे षटक फेकत असताना पाठीमागे फेकला. त्यानंतर सुंदर फटका. फ्रीडचा चेंडू झेल पकडला गेला. सिंगल धाव मिळेल. एकाच्या साह्याने संघ जाऊन पोहोचता 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती. दुसरं पहिले षटक मार्गस्थ असताना फटका अतिशय सुंदर केला, परंतु एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. उंची जास्त आणि त्यानंतर लांबी कापू शकला नाही आणि त्यानंतर सिंगल पाहायला मिळाली. सुंदर फटका. मिडल ऑफ द बॅट डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक 2 वेगाने येथील सुंदर क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी संधी होती 2 धावा घेण्याची. 2च्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. ते षटक फेकत असताना एकंदरीत जर आपण पाहिलं तर युवा ब्रिगेडचा संघ मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये 10 धावा. चार मिनिटांमध्ये पहिल्या षटक समाप्त केलंय. 20 मिनिटाचा अवधी असणारे क्षेत्ररक्षण करणारा संघ. इथे मात्र विनंती असेल तुम्हाला याकडे लक्ष असू द्या. सतीश मिसाल गोलंदाजी मार्गवरती आलाय. हे षटक फेकत असताना कशा प्रकारे रणनीती आखली जाईल. एक अनुभवी खेळाडू या टीमचा म्हणून ज्याची ओळख टाईम ऑलरेडी असणारे याकडे लक्ष असू द्या. 20 मिनिटाचा अवधी आणि इथे मात्र लॉट्समधील प्रीत स्पोर्ट्स मोर्या 11 दोंदरेपाडा संघाने सामना जिंकलाय. 11 तारखेला तुम्हाला किती वाजता इथे उपस्थित राहायचे याचं टायमिंग दिलं जाईल. याकडे लक्ष असू द्या. वेगवान चेंडूची फेकी. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. हे षटक फेकत असताना एकंदरीत जर आपण पाहिलं महत्त्वपूर्ण लढत मैदानामध्ये आपण पाहताय आणि एक चांगलं बॅटल या दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल यामध्ये मात्र शंका नाही. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचताय 11 या धावफलकावरती. कैलास खारुटकर उत्कृष्ट मराठी समालोचक याचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. P2चं षटक 5 षटकांची मॅच मैदानामध्ये बाधा 4 गोलंदाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये वापरावे लागतील. वेगवान चेंडू वेगवान फटका चेंडू जाईल काऊ कॉर्नर मिड विकेटच्या डोक्यावरून हवाई सफर षटकार. आता 11 भैरवदेव रिडकर आपण रेडी राहायचं. माजी सरपंच बबनजी कदम साहेब यांच्या वतीने या स्पर्धेला 1000चा आर्थिक सहाय्य त्यांचं धन्यवाद. गोलंदाज सतीश मिसाल हा देखील आव्हानाचा चेंडू फेकला जातोय. आव्हानाच्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय. 18 धावा धावफलकावरती एक सुंदर कामगिरी आपण पाहिली. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या गेल्या 10. या षटकातील 2 चेंडूमध्ये धावा खर्च केले 8, ज्यामध्ये चेंडू फेकले गेले 4. 2 आव्हानतर चेंडू आपण पाहिलात. स्लोवर चेंडू फसवलाय, फिंगर रोलअप केलंय आणि त्यानंतर हा चेंडू येईल निर्धाव. सुंदर कामगिरी आपण पाहिली. तर उमरोली संघ यंग ब्रिगेडचे खेळाडू मैदानामध्ये सोम पाटील, आदित्य मडवी 8 चेंडूमध्ये 12चं योगदान आपल्या टीमसाठी दिले, ज्यामध्ये एक षटकार देखील आपण पाहिला. आणि इथून मात्र या फलंदाजाला दमदार कामगिरी करावी लागणार आहे. वेगवान चेंडूची फेकी जर या खेळाडूकडे पाहिलं तर नक्कीच प्रेम पाटील आतिश मडवीची आठवण करून देणारी शरीरयष्टी आणि तशीच त्या टान्समध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. धावसंख्या जर पाहिली 18 धावा धावफलकावरती. आज स्पर्धेची 3री रात्र आपण पाहत आहे. नाईट क्रिकेटची ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. स्लोवर चेंडू वारंवार ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न होतो. पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू अव्वंतर फेकला गेलाय. अव्वंतर धावेने संघ जाऊन पोहोचला 19 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना ही धावसंख्या आपण पाहताय. पुढील मॅच तुमच्या समोर असणारे रॉयल उल्वे विपक्ष रिडगर या दोन्ही संघांना एकाने विनंती इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी संपर्क साधा. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू वेगाने फेकी आपण पाहिली आणि त्यानंतर चेंडू जाते डाट. निर्धाव चेंडूची सांगता वेगवान गोलंदाजी करणे ही ज्याची ओळख राहिली तो सतीश मिसाल चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. 5 षटकांचे मॅच 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असणार आहे. याकडे लक्ष असू द्या. वारंवार सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. स्लोवर चेंडू डीप लॉंग ऑफला ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर चेंडू जाईल एका टप्प्यानं आणि चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचतात 23-23 या आकड्यावर. नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केलाय नेरे गावानं. नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केलाय नेरे गावानं. केलाय नेरे गावानं. हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं. अध्यक्ष चषक ठेवलाय भारी. वाटेची एक सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. नेरे दिंद्र विभागामधील एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहत आहे. कारण रायगड 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने स्पर्धा आपण पाहत आहे. श्री समीरदादा पाटील पनवेल तालुका 40+ अध्यक्ष. तर याच दरम्यान आपण पाहतोय नेरे दुंद्र विभागातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व माजी उपसरपंच धनंजय दादा पाटील आणि निसर्गप्रेमी आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालेत. समाजसेवक सुद्धा आहेत. अध्यक्ष ट्रॉफीच्या माध्यमातून धनंजय दादा पाटील युवकांचे आधारस्तंभ आणि क्रिकेट खेळाची प्रचंड हौस दादांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 23 धावा आल्यात. गोलंदाजी मार्कवरती संकेत पाटील पहिले षटक फेकत असताना 10 धावा खर्च केल्या गेल्या. ही सलामीची जोडी मैदानामध्ये ही जमेची बाजू असणारी जहान म्हणून उमरोली संघाची. इथे मात्र कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. आपटी बार चेंडू बॅटची कडा क्षेत्ररक्षक येण्यात खराब क्षेत्ररक्षक चेंडू वेगाने जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु दुसरीचा प्रयत्न नसणारे एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धावा 28.
28 धावा धावफलकावरती. सुंदर गुणलेखन प्रेम पाटील आपण पाहत आहे. नेहमीच चांगले योगदान नेरे गावामध्ये ज्या ज्या वेळेस स्पर्धा होते त्यावेळेस प्रेम पाटील यांचं गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये आपण पाहत असतोय. आणि इथे मात्र दुसऱ्या षटक तिसऱ्या षटक मार्गस्थ असताना 28 धावा धावफलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्गवरती. हा चेंडू देखील आपण जर पाहिला पंचांचा इशारा आव्हांतर धावेने संघ जाऊन पोहोचला. 29 धावा धावफलकावरती. अगदी आपल्या नावाला साजेचा खेळ या ठिकाणी करत असताना नेरे एक्सप्रेस आदित्य मस्कर यांचं आगमन झालंय. त्यानंतर अजय म्हात्रे यांचं देखील आगमन पाहायला मिळेल. अनेक संघांसाठी खूप आस लावून धरली होती सूरजभाई. मामाचा संघ पाहिजे, सासूरवाडीचा संघ पाहिजे, पण तो शेवटपर्यंत काय जोड मिळाला नाही. सिंगलच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचतात. 30 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. अगदी सरळ 7 ते 8 दिवस चर्चा होती अजय म्हात्रेंची की किमान सासूरवाडीचा तरी संघ घ्या, कोपरा घ्या, नाहीतर काय घ्या. हे एक सिंगल पाहायला मिळाली. पंचांचा इशारा येतोय. लेग बाईटच्या स्वरूपात सिंगल एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. चांगलं योगदान आपण पाहताय या स्पर्धेला. संपूर्ण जयहनुमान जितू 11 जयहनुमान नेरे संघातील सर्व खेळाडूंचं राहिलंय. नेरे गावातील सर्व ग्रामस्थांचे पाहिले आपण आणि त्या सर्वांचं करूया आपण हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती संकेत पाटील हे षटक फेकत असताना बॅटची कडा एक सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचताय 32 या आकड्यावरती. धावांची सरासरी प्रेम पाटील जर आपण पाहिली तर चांगल्या दिशेने संघ वाटचाल करतोय. कारण या संघामधील अनेक यंग खेळाडू आहेत. त्यानंतर चिंचपाडा संघ देखील अनेक युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र अंतिमचा चेंडू बाकी असणार आहे. गोलंदाज संकेत पाटील षटक फेकत असताना स्लोवर चेंडू फेकला गेला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक वेगाने येईल का? एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक अगदी डीप थर्ड मॅन वरून येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकाचा विचार केला 11.33 सरासरी धावा लागल्या. धावफलके 34. नौका गोलंदाज सुलभ केणी गोलंदाजीसाठी आलाय. 4थं षटक फेकण्यासाठी ती बाहेर चेंडू शॉर्ट पिच लाईनचा चेंडू फेकला गेलाय. चेंडू जाईल डॉट. निधाव चेंडू सांगता आणि पंचांनी रेफर केले गेले की या ठिकाणी चेक केले जाईल उंची किती आहे चेंडूला. अंपायर्स कॉल. तर रेडगर संघाचा संघनायक पुढील मॅच प्रणवी प्रथा 11 भैरव रेडगर संघाचा संघनायक आणि रॉयल उलवे या 2 संघाच्या संघनायकांना विनंती. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. जर एखादा संघनायक उपस्थित झाला नाही, जो संघनायक उपस्थित असेल त्या संघनायकाला टॉस दिला जाईल. जर दोन्ही संघनायकाने उशीर केला तर बॉलमध्ये कपात केली जाईल. हा कमिटीचा निर्णय येतो आणि फेअर डिलिव्हरी 1 बाउन्सची इथे मात्र वॉर्निंग देण्यात आली गोलंदाजाला. सुलभ केणी खेळण्यासाठी सज्ज.
हे षटक फेकत असताना आदित्य मडवी फलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, वारंवार ऑनसाईडला चेंडू मारण्याचा प्रयत्न केले जातात. फलंदाजी जर पाहिली 15 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान आदित्य मडवीच्या बॅटमधून आपण पाहिलं. त्यानंतर सोम पाटील 6 चेंडूमध्ये 10चं योगदान या खेळाडूच्या नावावरती राहिलंय. एक चांगली मॅच मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळाली. अपटी बार चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने आहे. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होईल का, नकार दिलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 35 धावा धावफलकावरती. एकही फलंदाज बाद नाही, जमेची बाजू असणारे, परंतु एकंदरीत मनोहर पाटील विचार केला या मैदानावरती 60 ते 65 धावा होणं देखील तेवढंच गरजेचं असणार आहे. एक भलं मोठं मैदान, तेवढी चांगली दमदार खेळपट्टी. शरद पाटील हे खेळपट्टी बनवणारे व्यक्तिमत्व आपण पाहिले. शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये संपर्क झाला नाही. सुंदर कमबॅक या ठिकाणी पाहतोय सुलभ केणीचा. वारंवार अखूड टप्प्याचे चेंडू फेकले जातात आणि ते चेंडू बॅटवरती येत नाही. सुंदर गोलंदाजी चांगली युवा या गोलंदाजाची आपण पाहत आहे. आणि डॉट चेंडू आपण पाहिला, फक्त 4 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली आहे. 4थं षटक मार्गस्थ असताना खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमा पार, चौकाराने संघ जाऊन पोहोचताय 39 धावा धावफलकावर. आपण पाहत आहे देशजी भोईर रेडगर याचं आगमन होतंय. प्रणवी प्रथा 11 भैरवते रेडगर संघाचे आक्रमक खेळाडू. आणखी एक डॉट चेंडू, सुंदर गोलंदाजी. वारंवार ऑन साईडला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु गोलंदाजांची जी रिदम जर आपण पाहिली अगदी ऑफस्टिकवरती मनोज चेंडू फेकले गेले आणि एक चांगली कामगिरी आपण पाहत आहे. 45 धावा धावफलकावरती 4 ओव्हरमध्ये 40. या षटकातील चौकार, एक सिंगल आणि 5 चेंडूमध्ये फक्त 5. आणखी एक डॉट, खराब फलंदाजी आणि पहिलं सत्र समाप्त झालंय. आणि पहिल्या सत्रामध्ये धावफलक धावा लागला 45 आणि 46 धावांचं लक्ष असणार आहे. चला दोन्ही कॅप्टन आले, टॉस आपण करतोय. काही सन्मान सुद्धा आपण घेणार आहोत. टॉस साठी
मी विनंती करेन अनंता चोरके साहेब आपल्या पवित्र शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. कॅप्टन या लगेच. रॉयल उल्वे आणि रिटगर दोन्ही संघांना चांगल्या खेळासाठी आपण शुभेच्छा देतो. अध्यक्ष ट्रॉफीचा थरार आपण सर्वजण पाहताना सुंदर आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी, त्यानंतर आपण पाहतो ग्रामीणसाठी बाईक. तर टॉस इथे करणार आहोत. बघा 4 षटकं आणि 20 मिनिटं. फिल्डिंग टीमला सूचना आहे. क्षेत्ररक्षण आपण लगेच लावून घ्या. फिल्डिंग टीम चला सूचना आपल्याला. तर टॉस आपण करतोय. रॉयल उल्वे आणि रिटगर कॉल करणार आहेत. चल रॉयल उल्वे कॉल करणार. अनंताजी चोरके साहेब आमचे प्रसिद्ध उद्योजक कॉल करणार रॉयल उल्वे. येस हेड कॉल आलाय आणि टॉस जिंकलाय रॉयल उल्वे संघानं. टॉस आपण जिंकलात. दोन्ही संघांना शुभेच्छा देताना आमच्या मान्यवर टॉस जिंकल्या पसंती का असेल. आम्ही फलंदाजी करू. रॉयल उल्वे संघ कमी संघनायक असतात. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगला प्राधान्य देतात. यामागं वेगळी काही रणनीती. आम्हाला वाटतं आमचा बॉलिंग साईज जरा स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आम्ही पहिले बॅटिंग करून. किती टार्गेट माइंडसेट आहे पूर्वार्धामध्ये खेळणार आहात. 5 ओव्हरमध्ये मी 50 ते 55 धावेपर्यंत जायचा प्रयत्न करू. काय म्हणाल स्पर्धेबद्दल. अध्यक्ष ट्रॉफीची स्पर्धा आणि सर्व यंगस्टार संघाने इथे संधी दिल्या. चांगलं आयोजन आहे असं वाटत नाही आपल्या इथे आहे. एकदम खूप चांगलं आयोजन आहे. शुभेच्छा असतील. रॉयल उल्वेनं टॉस जिंकला बॅटिंग. त्या संदेश यस 5 षटकचा सामना आहे. नियम अटी संयोजक कळवतील. आता तुम्ही टॉस जिंकला असतं तर पसंती का असते. आम्ही बॅटिंगच केली असते. क्या बात आहे. धाडसी निर्णय. जास्त आम्ही विचारणार नाही कसं राहिलं या वर्षीचा हंगाम सर्व संघाचा. आता 1-1.5 महिन्यांनी सीझन संपेल. या वर्षीचा हंगाम संघासाठी कसं राहिलं आणि अध्यक्ष ट्रॉफीच्या मॅनेजमेंटबद्दल काय म्हणाल. थोडा स्टार्ट खराब गेला आमचा. आता लास्ट सेंटिंग चांगली चालू आहे. मस्त चांगली पोरं खेळतात. अशीच मेहनत करायला पाहिजे आणि जिंकायला पाहिजे बस. तर शुभेच्छा असतील आपल्याला. बघा फिल्डिंग करायचेत आपल्याला. बाउंड्रीला नेऊन थांबा. ओके. तर आपण सन्मान करणार आहोत. मी समीर दादांना विनंती करेन. अनंता चोरके साहेब आमचे शिवकृपा बिल्डिंग अँड मटेरियल सप्लायचे ओनर्स, उद्योजक नेरेचे आणि सामाजिक कार्यकर्ते, त्यांचा आपण इथे सन्मान घेतो. अध्यक्ष पनवेल तालुका 40+ मास्टर्स समीरदादा पाटील, अध्यक्ष चषकामध्ये आपण उपस्थित राहिलात आणि आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. चला फिल्डिंग टीम 2 मिनिटांमध्ये फिल्डिंग लावा. सूचना आल्यात. पुढील सन्मान सुद्धा आपण घेतो. सन्माननीय धनंजय दादा पाटील माजी उपसरपंच, युवा नेतृत्व आणि नेरे दुंद्रे पंचक्रोशीमध्ये जेव्हा जेव्हा सामाजिक उपक्रम असतात, काही समस्या असतात आणि नेहमी त्यामध्ये पुढाकार घेणारे निसर्गप्रेमी आणि ॲनिमल लवर्ससुद्धा तेवढेत. आणि आज अध्यक्ष ट्रॉफीच्या माध्यमातून समीरदादांच्या वतीनं त्यांचासुद्धा आम्ही आदरातिथ्य सन्मान करतो. धनंजय दादा पाटील फिल्डिंग लावून घ्या. सूचना आहेत बघा. पुढील सन्मान आपण करतो आमचे माजी सरपंच बबनजी कदम साहेब यांचा सुद्धा यथोचित सन्मान. आणि आमचे निखिल मडवी जे उमरोलीचे पाठीराखेत. विकास सुद्धा आलेत आमचे विकास माळी, फुल सपोर्टर. जिथे जिथे उमरोली जाईल ना, मग किती लांब जाऊ द्या, तिथे मध्यरात्री पण ते जातात टीम सपोर्टर्स. अध्यक्ष ट्रॉफीच्या माध्यमातून सर्वांचं सहर्ष स्वागत. माजी सरपंच बबनजी कदम साहेब यांचा सन्मान होतोय. मात्र वळतो मॅचकडे. सूचना येतात पुन्हा. 4 षटकं 20 मिनिटं. यस मनोहर कंटिन्यू. मैच ऑन. बहुत बहुत शुक्रिया सागर, सभी का स्वागत है. 30 में 46 चाहिए. ओमकार केनी, नितेश केनी आए हैं और विनीत मडवी आए गेंदबाजी में. पुनीत, ओमकार केनी स्ट्राइकर इनके ऊपर. पहली गेंद 46 की दूरी. पहली गेंद डीप मिड विकेट, बाउंड्री के बाहर. पहली गेंद, पहला चौका, पहला धमाका.
बल्ले के निचले हिस्से में गेंद आई, बिल्कुल अच्छी कोशिश है पुनीत की। नए नवेले पूरे खिलाड़ी उतरे मैदान के अंदर, कुछ पुराने चेहरे भी नजर आते हुए। ये बुरदुल के मैदान के ऊपर उमरोली क्रिकेट टीम क्रिकेट खेलने वाली है। सुपर 12 तक का वहां पर सफर है, वहीं पर कई खिलाड़ी गए हुए। थोड़ी सी देर से ये टूर्नामेंट शुरू भी और पूरे खिलाड़ी वहीं पर चले गए। नए नवेले को मौका मिला, कुछ पुराने चेहरे भी नजर आ रहे स्क्वाड में। 46 की दूरी है, लड़ाई जारी है उमरोली की। कदमों का इस्तेमाल किया, खिलाड़ी मौजूद है, 1 रन मिल जाएगा। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है, लेकिन लड़ाई कमाल की कर रही है यहां से जय हनुमान उमरोली क्रिकेट टीम। 5 रन बने हैं बिना नुकसान। पहली गेंद के ऊपर चौका आया था, दूसरी गेंद डॉट थी, तीसरी गेंद के ऊपर बिल्कुल यहां से सिंगल आता है। 3 गेंदें पूरी हो चुकी है, 5 रन स्कोर बोर्ड के ऊपर। नितेश केनी और ओमकार केनी मैदान में। अच्छा मुकाबला यहां पर चलेगा दोनों टीमों के बीच में। 46 का टारगेट है। पहला ओवर जारी है, लंबे रनअप के साथ गेंदबाज एक बार फिर से पुनीत मडवी है तैयार। गति में मिश्रण था, खिलाड़ी मौजूद है, रन नहीं आएगा इस गेंद के ऊपर। अच्छी गेंदबाजी है, मुकाबला बिल्कुल छोड़ेगी नहीं जय हनुमान उमरोली क्रिकेट टीम। डॉट गेंद की यहां से समाप्ति होती हुई। बल्लेबाजी की शुरुआत करी थी आदित्य और सोहम ने। आदित्य ने बहुत सारी गेंदें डॉट खेली, लेकिन यही तो फैसला था उमरोली क्रिकेट टीम का कि आपको ही खेलना है, और नतीजा हमारे सामने। 45 जोड़े और लड़ाई कर रही है मैदान में जय हनुमान उमरोली क्रिकेट टीम। लेकिन चिंचपाड़ा के सामने स्वर्गीय प्रतीदादा प्रतिष्ठान होम साई चिंचपाड़ा अंडर 23 इतना आसान नहीं होगा। गेंदबाज एक बार फिर से तैयार। अगली गेंद खोद कर निकाला, इस बार कोई खिलाड़ी तैनात नहीं है। लॉन्ग ऑफ का खिलाड़ी जाकर लॉन्ग ऑन में गेंद को फील्ड करेगा, तब तक 1 से ज्यादा कुछ नहीं है। सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। पहली 5 गेंदें, रन बने हैं टोटल 6 रन स्कोर बोर्ड के ऊपर हम जरूर देख सकते हैं। अंतिम गेंद का खेल अभी भी बाकी है। 5 ओवर का ये मुकाबला, अच्छी लड़ाई है, हाथ खोलने का कोई मौका नहीं दे रहे। पहली गेंद के ऊपर चौका आया था, लेकिन उसके बाद पुनीत मडवी का कमबैक हमें देखने को मिला। टारगेट है 46 का। अंतिम गेंद आएगी, पहला पावर प्ले का ये ओवर है। लोअर फुल टॉस, ये खराब गेंद थी, इसका पूरा जायजा लिया जाएगा ओमकार के माध्यम से। पहले ओवर की समाप्ति, पहले ओवर में रन आए टोटल 10, 10 रन। थैंक यू सो मच। पहले ओवर में 10 रन आए हैं। नया गेंदबाज आएगा सुजल मडवी। सामने बल्लेबाज होंगे नितेश केनी, जिन्होंने 2 गेंदें खेली, 1 रन का योगदान है। 46 रनों का टारगेट। तमाम दर्शकों का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है। अच्छी प्रतियोगिता यहां पर हम देख पा रहे हैं। अध्यक्ष ट्रॉफी 2026 समीर शेठ पाटिल इनकी टूर्नामेंट। बल्ले का किनारा, खिलाड़ी मौजूद, मौका बना, पहला खिलाड़ी मैदान के बाहर, पहला बड़ा झटका। सामन्याचं आयोजन केलाय नेरे गावान हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलान। अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलान। पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलान। पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय। तर अध्यक्ष ट्रॉफीची स्पर्धा आपण पाहतो आणि मनोहर जो जय हनुमान उमरोली संघ खेळतोय आणि यामध्ये युवा वर्ग खेळतोय, आणि जर या संघाने सामना जिंकला तर लेजंड क्रिकेटर उमरोलीचा एक काळ त्यांनी गाजवला होता, ते महेंद्र माळी उमरोली यांच्या वतीनं जर संघ उमरोली जिंकला तर त्यांना 11,111 रुपयाचं रोकडा कॅश प्राइज। क्या बात है, यही होता है जब हौसला मैदान के बाहर से बढ़ाते हैं लोग। पर्दे का पीछे का किरदार
जिन्होंने एक समय था क्रिकेट में उमरोली क्रिकेट टीम का नाम रोशन किया, महेंद्र जी माली, इनके ओर से वो प्राइज मनी है। इस बार बड़े स्ट्रोक की तलाश, फंस चुके हैं बल्लेबाज, बैक टू बैक ये दूसरी सफलता है। क्या बात है सुजल, उमरोली टीम बैक इन इट, मुकाबले में ये वापसी है। संजूबाई पाटील 40+ अध्यक्ष हाय तो रायगड जिल्ह्याचा, पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीर दादा नेऱ्याचा। संजूबाई पाटील 40+ अध्यक्ष हाय तो मानगर गावाचा, पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीर दादा नेऱ्याचा। संजूबाई पाटील समीर पाटील येवन जोडी ही गाजलंय तालुक्यानं, संजूबाई बॉस समीर पाटील येवन जोडी ही गाजलंय। क्या बात आहे. अध्यक्ष ट्रॉफी 46 धावा मनोर करायचेत आणि उमरोलीचे आज प्रमुख खेळाडू नाही आहेत. युवा वर्गाला घेऊन हा संघ खेळतो आणि काल नेरेचा युवा संघ खेळला, आई गावदेवी नेरे, तो संघ सुपर 12ला पोहोचला. काल सुद्धा अटीतटीच्या लढती पाहिल्या, मात्र आता उमरोली यंगिस्तान खेळतोय. कस लागेल, 46चा पाठलाग करायचे. बॅक टू बॅक 2 विकेट मनोर, मॅचला मजा येणार. सुजल मडवी ऑन हैट्रिक होंगे, कमाल की गेंदबाजी रही है, 46 का है टारगेट, ऑन हैट्रिक। हैट्रिक की ये गेंद है, डिफेंस की इस गेंद को, खिलाड़ी मौजूद है, अच्छी फील्डिंग, 1 रन का इजाफा होता है। लाजवाब गेंदबाजी का ये नजारा है, कोई कह नहीं सकता कि पहली मर्तबा नाइट प्रतियोगिता में उतरे ये खिलाड़ी। हमेशा टीम के सपोर्ट में रहते जब टीम के प्रमुख खिलाड़ी खेलते हैं, लेकिन जब मौका मिला उस पूरी तरीके से फायदा उठाते हुए और अपने गांव का नाम रोशन करते हुए लड़ाई के लिए 100 में से 100 नंबर इस टीम को। गेंदबाज है तैयार, बल्ले का किनारा, खिलाड़ी मौजूद, नंबर 3 सुजल मडवी। क्या बात है, मुकाबला आपने बना दिया है जय हनुमान उमरोली के लिए। मोहित की जर्सी पहनकर उतरे, जर्सी नंबर 20, लेकिन क्या बात है, अपने गांव के लिए कमाल का प्रदर्शन करते हुए। सुजल की एक बात अच्छी लगी, थोड़ा सा यहां पर डीच कर रहे बल्लेबाज को, फंसा रहे बल्लेबाज को, गेंद यहां पर लेफ्ट हैंड में पकड़ के आते हैं और अंतिम क्षणों में राइट हैंड से फेंकते हैं, पूरी तरीके से चकाते बल्लेबाज को और कमाल की गेंदबाजी रही। 4 गेंदें फेंकी है, 3 सफलता सुजल के नाम है और केवल 1 रन खर्च किया 11 रनों के ऊपर। अब पूरी तरीके से मुकाबले में दबाव महसूस करते हुए स्वर्गीय प्रतिदाता प्रतिष्ठान ओम साई चिंचपाड़ा, 46 का टारगेट था। दूसरा ओवर जारी है, 2 गेंदों का आना अभी भी बाकी है। सुजल मडवी एक बार फिर से तैयार, 3 सफलता 1 ओवर में आ चुकी है। स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज रहेंगे सुलभ केनी। राउंड द विकेट से एक बार फिर से सुजल तैयार, कमाल के गेंद बिल्कुल तेज जोर कर फेंका था, छक्का है बल्लेबाज को। डॉट गेंद की समाप्ति होती हम जरूर देख सकते हैं। अंतिम गेंद का ये खेल है, बाकी 11 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर हम जरूर देख सकते हैं। कमाल के गेंदबाजी का नजारा, जबरदस्त गेंदबाजी, जय हनुमान उमरोली चिंचपाड़ा के सामने खेलते हुए पूरी तरीके से अपनी जान लगा रही है मुकाबले में। एक और अच्छी गेंद है, खोद कर निकाला इस बार, खिलाड़ी बहुत दूर है, गेंद रुकेगी नहीं, सीधे बल्ले से खेला था सुलभ और चिंचपाड़ा टीम यही चाहती है। 2 ओवर की भी समाप्ति, 2 ओवर में 15 बने, अब 18 गेंदे, 31 की है जरूरत।
शिवबासिंगची नेते मावळे लढले लढता लढता थैंक यू सो मच। मुमरोली टीम, इतना समय नहीं है, नहीं तो अंतिम ओवर में आपका एक खिलाड़ी अंदर आएगा। रूल्स आर रूल्स माय फ्रेंड। तर मनोर इथे रेवणबुवा भोपी प्रसिद्ध तबला पकवाज वादक, संगीत आणि भजन प्रेमी रेवणबुवा क्रिकेटचे चाहते आहेत आणि त्यांचे इथे आगमन। मनोहर महेंद्र माळी यांचे 11,000 माझ्या जीपेला जमा झालेत। त्यांना सांगतो GST लागू नाही, 11,000, आणि जर उमरोली संघ जिंकला तर त्यांना रोकडा 11,000। क्या बात है, अपने टीम के ऊपर भरोसा रख रही है और यही बात होती है। उमरोली के सभी सीनियर खिलाड़ी जो मेन टीम है बुरदुल के मैदान के ऊपर निकली है, लेकिन हम ये दावे के साथ कह सकते हैं सभी स्क्रीन के ऊपर जम चुके होंगे, जिसमें आतिश होंगे, प्रतीक होंगे और हमारे अच्छे दोस्त जो पूर्व सरपंच रह चुके हैं और इस टीम बनाने के लिए उनका बेशकीमती योगदान है। हनुमान जी माली भी इस टूर्नामेंट को एंजॉय करते हैं, उनका भी शुक्रिया। 15 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर 18 गेंदे 31 की है दूरी। अच्छी गेंद है, गलती, डायरेक्ट हिट, जोरदार अपील हुई थी, गुस्सा पूरी तरीके से नजर आया, गेंद जरूर छूटी थी। गलतियां कर रही है, इस तरीके के हालात जब बनते थोड़ी सी ओवर एक्साइटेड, मैं तो कहूंगा थोड़ी सी पैनिक कर रही है मैदान में जय हनुमान उमरोली क्रिकेट टीम। डर हमेशा रहता है दोस्तों, नर्वसनेस हमेशा रहती है। जहां पर एक भी रन नहीं था वहां पर रन खर्च किया टोटल 2 रन, और 2 रनों की मदद से रन बने हैं टोटल 17 रन। पुनीत मडवी नया नवेला यह खिलाड़ी है, 2 रनों की मदद से रन पहुंचे टोटल 17 रनों के ऊपर। आने वाली 17 गेंदें और जीतने के लिए 29 रनों की अभी भी आवश्यकता है। गेंदबाजी के लिए पुनीत एक बार फिर से तैयार। पहले ओवर में 10 रन उन्होंने खर्च करे थे। चिंचपाड़ा टीम दबाव में नजर आती हुई 3 विकेट पहले से खो चुकी है, लेकिन किरण परमार और सुलभ केनी यह खिलाड़ी का जिंदा रहना मैदान में जरूरी है चिंचपाड़ा टीम के लिए। केवल दिशा देने का काम किया, अच्छी फील्डिंग, खिलाड़ी जरूर वहां पर मौजूद है। प्रफुल्ल, उन्होंने सोचा भी नहीं था कि मैदान के ऊपर उतरना पड़ेगा और प्रफुल्ल भी मैदान में मौजूद है। 1 रन का इजाफा होता है, बस सिंगल की मदद से टीम आगे बढ़ती हुई, रन बने हैं टोटल 18 रन स्कोरबोर्ड। जाएंगे दोस्तों मैदान में। तर याच दरम्यान आम्ही पाहतो डिलिव्हरी 40+ मंडळी। तर प्रीतम पाटील आमचे 40+ मास्टर क्रिकेट समीक्षक, सर्वगुण संपन्न यांचं आगमन झाले आणि त्यांच्या समवेत कार्याध्यक्ष सुद्धा राहिलेत। रेवणजी भोपे आहेत आमचे भजन प्रेमी, विलाजी उसाटकर। नो बॉल कॉल, अंपायर सिग्नल, यस इट इज नो बॉल। 1+1, 2 रन मिल जाएंगे। 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ती हुई। प्रेम ने हमें जानकारी दी, रन बने हैं टोटल 24, 24 रन स्कोर बोर्ड के ऊपर हम जरूर देख सकते हैं। फील्डिंग टीम रिव्यू है, यस, हमारे 40+ मास्टर्स पड़ गए के प्रीतम दादा पाटिल, उनके साथ में मच्छिंद्र पाटिल, मच्छिंद्र म्हात्रे, बिल्कुल आपका भी तहे दिल से स्वागत है। जब हम नए नवेले कमेंट्री में थे, पढ़ के टीम ने हमें बहुत मौके दिए, हम कभी नहीं भूल सकते। आपका भी तहे दिल से स्वागत है। चेक कर रहे हैं हम यहां पर,
नो बॉल, उमरोली टीम रिव्यू लॉस्ट. फ्री हिट. ये अच्छी गेंद है, छक्का है इस बार. फ्री हिट की गेंद थी, फायदा नहीं उठा पाए. समीकरण बचा है दोस्तों. 14 गेंदे 22 रनों की आवश्यकता. प्रेम हम हमेशा क्रिकेट में जैसे कहते हैं नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो. वो लड़ने का जज्बा रख रही है दोनों टीमें. 14-22 मजा है मुकाबले में पूरी तरीके से जीवित है दोनों टीमें. 50-50 बैलेंस से लड़ाई है. उमरोली या फिर चिंचपाड़ा. एक और अच्छी गेंद है. क्या कमाल का कमबैक है पुनीत मडवी का. डाउनफॉल दोस्तों कैसा भी क्यों ना हो, लेकिन कमबैक संजू सैमसन जैसा होना चाहिए. प्लेयर ऑफ द टूर्नामेंट बने. भारतीय क्रिकेट टीम ने तीसरी बार विश्व कप जीता. और यहां पर हम देख सकते हैं पुनीत मडवी कुछ गेंदे नो बॉल फेंके दे, लेकिन उसके बाद कमबैक है. लोअर फुल टॉस. हम भी किसी से कम नहीं, इलाका किसी का भी हो, धमाका करना हम भी जानते हैं. ये बताने वाला वो छक्का था. अब गेंदे बचेगी 12 और जीतने के लिए 16 की है जरूरत. मात्र आमचे पडगे 40+ बेस्ट ऑलराऊंडर प्रल्हाद शेठ भोईर बीजेपी पनवेल तालुका सरचिटणीस जगदीशजी खोपकर असतील. तिकडे 40+ मंडळी मॅच ऑन आहे. आणि मनोहर जो किरण परमार आहे आणि सुलभ बॅटिंग लाईनअप मध्ये ही ताकद आहे. 12 में चाहिए अभी भी 16 की आवश्यकता. कंपल्सरी चेस. ललित माली आएंगे गेंदबाजी में. जय हनुमान उमरोली. अच्छा मुकाबला है. पिछले छक्के ने थोड़ी सी गड़बड़ करी है उमरोली के लिए, लेकिन क्या कमबैक होगा या फिर चिंचपाड़ा क्रिकेट टीम के लिए मुकाबला आसान सा है. चिंचपाड़ा टीम इस तरीके के हालातों के लिए जानी जाती है. जैसे हमने पहले भी जिक्र किया था कि सुलभ केनी का मौजूद रहना जरूरी है. और किरण परमार का मौके के ऊपर छक्का कमाल का रहा था. अब 12 में 16 की है जरूरत. आड़ा बल्ला घुमाया था, हल्की सी अपील भी थी. यहाँ पर डॉट 1 रन का इजाफा होता है हम जरूर देख सकते हैं. लेग बाइस के रूप में 1 रन आता है. आने वाली 11 गेंदे 15 रनों की अभी भी आवश्यकता. इसे कहते हैं ना जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. या आसमा भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए. वो गूंज वो भूख क्या नजर आएगी. मजा है मुकाबले में दोस्तों. 11 गेंदे और जीतने के लिए 15 रनों की जरूरत. गैप में जाएंगे. कोई खिलाड़ी तैनात नहीं है. होता भी तो फर्क नहीं पड़ता. गेंद सीमा पार चौका. जोडी गाजेगा. हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलान. अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलान. पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलान. पनवेल तालुका. थैंक यू सो मच. रन बने हैं टोटल स्कोर बोर्ड के ऊपर हम नजर डालेंगे. रन बने हैं 35-35. जीतने के लिए 11 रनों की अभी भी है जरूरत. आने वाली 10 गेंदे 11 रन. ललित माली गेंदबाजी में तैयार. स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज किरण परमार. 7 में 12 की पारी. जब टीम को सबसे ज्यादा जरूरत थी तब साझेदारी बनी है. हल्के हाथों से खेला खिलाड़ी मौजूद प्रफुल्ल. अच्छी फील्डिंग रही है प्रफुल्ल की. सिंगल आएगा इस गेंद के ऊपर. सिंगल से ज्यादा कुछ नहीं है. 9 गेंदे 10 रनों की अभी भी जरूरत. उमरोली टीम को यहां पर चाहिए विकेटें आएगी तो मुकाबले में जिंदा रहेगी, नहीं तो मुकाबला हाथ से फिसलता चला जाएगा. अंतिम गेंदे बचेगी. 9 गेंदे और जीतने के लिए 10 रनों की आवश्यकता. 9 गेंदे 10. कौन जीतेगा मुकाबला. फुल टॉस. मिस टाइमिंग है. मौका बना. क्या बात है. हिमेश निलफ का कैच. बल्लेबाज आउट है. दीपक वहां पर मौजूद है
जर्सी हिमेश की है। आने वाली गेंदें बचेगी 8 और जीतने के लिए 10 रनों की अभी भी है जरूरत। दादा पाटलानं थँक्यू. तर अध्यक्ष ट्रॉफीची स्पर्धा आपण पाहतोय आणि ग्रामीण लॉटसाठी मालिकावीर बाईक आणि या स्पर्धेला साई बोरवेलचे ओनर्स, यशस्वी उद्योजक, टेनिस क्रिकेटमधील पहिल्यांदा LED बाउंड्रीचे आयोजक अनिलदादा पाटील साई बोरवेल यांच्या वतीनं या स्पर्धेला मालिकावीर बाईक स्पॉन्सर केले. एकदा जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. आणि काही वेळातच त्यांचं सुद्धा इथे आगमन होईल. 40+ मास्टरची सर्व मंडळी, मच्छिंद्र म्हात्रे, प्रल्हाद भोईर, प्रीतम पाटील, आमचे रेवण भोपी, जगदीश खोपकर, विलास उसाटकर, पंढरीनाथ मस्कर या सर्वांचं आणि संतोषदादा चोरगे या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. दिनेश बामुगडे, मॅच ऑन एम. मनोर काही होऊ शकतो. यंगिस्तान विरुद्ध एक्सपिरियन्स, एका बाजूला चिंचपाडा आणि उमरोली. 8 गेंदे 10 की आवश्यकता है। संकेत पाटिल आएंगे, अनुभवी खिलाड़ी है। सामने है ललित माली, शायद पहली मर्तबा नाइट प्रतियोगिता में उतरी है ये उमरोली क्रिकेट टीम, लेकिन क्या लड़ रही है। 8 गेंदे 10, अच्छी गेंद थी लेकिन शायद ऑफस्टिक को छोड़ती भी जाती। अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। रन मिलेगा 1 एक्स्ट्रास के रूप में बढ़ोतरी। 37 के ऊपर पारी पहुंची है। 8 गेंदे 9 की आवश्यकता हो रहे। किरण परमार अभी भी मौजूद है। संकेत अभी अभी आए हैं मैदान में। हमारे अच्छे दोस्त संदीपन केनी भी इस टूर्नामेंट को एंजॉय कर रहे हैं चिंचपाड़ा से, उनका भी स्वागत। बल्ले का किनारा था, अच्छी यहां पर विकेट कीपिंग, शायद कैरी नहीं करी गेंद। सिंगल आएगा इस गेंद के ऊपर। अंतिम गेंद का गेल अभी भी बाकी है। 7 गेंदें बची है और जीतने के लिए 8 रन की जरूरत। 7 गेंदें 8। 7 गेंदें 8 की आवश्यकता। गेंदबाज है तैयार। अंतिम गेंद, अच्छा स्ट्रोक, ये खराब गेंद थी, इसका पूरा फायदा उठाया। गेंद सीमा पार, 1 बाउंस चौका। अब 6 गेंदे 4 की है जरूरत। चला मॅच स्पीडअप करा. सूचना आहेत 9:26 झालेत आणि फ्रेश लॉटचा फक्त पहिला सामना सुरू आहे. लक्ष द्या आपण. फिल्डिंग टीम फिल्डिंग लावून घ्या लगेच. आणि मी विनंती करेन, रॉयल उल्वे आपण बॅटिंग करणार आहेत, फिल्डिंग रीडगर. तर रीडगर आपण रेडी राहा, कारण जसा सामना संपेल आपल्याला कुणाची परवानगी न घेता आतमध्ये जाऊ शकता, कारण इथून सामना थोडे स्लो चाललेत. रोज आम्ही 7 मॅचेस कव्हर करतो, आज एक संघ काढायचे, तर थोडा फास्ट खेळा. धन्यवाद. 6 गेंदे जीतने के लिए 4 रन की जरूरत है। स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज होंगे किरण परमार। संकेत पाटिल है, माफ करना दोस्तों, पिछले गेंद के अंतिम गेंद के ऊपर किरण ने लगाया था चौका। आने वाली गेंदें 6 और जीतने के लिए 4 रन की जरूरत। चलो मुकाबला शुरू करने दोस्तों। 4 में 6, क्या बचा पाएंगे? गेंदबाज आएंगे गेंदबाजी के लिए। स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज संकेत पाटिल। 6 गेंदे 4 रन। पहली गेंद लेग स्टिक के बाहर, अंपायर का इशारा आएगा, गेंद खराब है। अंतिम गेंदें बचेगी। 6 गेंदें जीतने के लिए 3 रन की है जरूरत। 6 गेंदें 3 रन। अंतिम गेंद के ऊपर लगाया हुआ चौका, पुनीत के ओवर के अंतिम गेंद के ऊपर लगाया हुआ छक्का। थोड़ी सी उम्मीदें टूटी जय हनुमान उमरोली टीम की, लेकिन 6 में 3, क्या बचा पाएगी? राउंड द विकेट। हल्के हाथों से इस गेंद को खेला, थोड़ी सी मिसफील्ड खुद के फॉलो थ्रू में। मिसफील्ड भी इसका नतीजा भुगतना पड़ेगा। 2 रन बन जाएंगे। स्कोर इज लेवल। 5 गेंदें जीतने के लिए 1 रन की है जरूरत। पांच गेंदे और जीतने के लिए 1 की आवश्यकता है।
मिसफील्ड का नतीजा हमने देखा। उमरोली क्रिकेट टीम अब मुकाबले में से थोड़ी सी दूर जाती हुई नजर आती। पांच गेंदे और जीतने के लिए 1 रन की जरूरत है। सिंगल बचाएंगे, कंपलसरी चेस है। राउंड द विकेट से गेंदबाज है तैयार। एक बार फिर से एक्सपीरियंस खिलाड़ी, अनुभवी है। 1 रन को बचाना है, सिंगल सेविंग फील्डर्स हम जरूर देख सकते हैं। राउंड द विकेट से ये गेंदबाज है तैयार। 5 में 1 की जरूरत। उमरोली बनाम चिंचपाड़ा। ये गेंद आएगी डॉट। अच्छी गेंद है, अच्छी गेंद है। 4 में 1 की आवश्यकता है। टच करके दौड़ना है। चिंचपाड़ा भी जानती है 1 की आवश्यकता है कि 4 में 1 बचा पाएंगे। ये भी दिलचस्प बनेगा। 1 डॉट गेंद, मजा है मुकाबले में। 4 गेंदे जीतने के लिए 1 की आवश्यकता। जय हनुमान उमरोली, स्वर्गीय प्रतिदाता प्रतिष्ठान, होम साइड चिंचपाड़ा अंडर 23। 4 गेंदे 1 की जरूरत। हल्के हाथों से खेला, मुकाबला जीता। स्वर्गीय प्रतिदाता प्रतिष्ठान, होम साइड चिंचपाड़ा अंडर 23। कांग्रेचुलेशन, वेल प्लेड बॉयज। और जय हनुमान उमरोली, क्या बात है, अच्छा क्रिकेट आपने खेला। वेल प्लेड यंग बॉयज। तर सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच प्रेमने आम्हाला माहिती दिली। चला रीडकर जा, आपण मैदानामध्ये जा, लगेच जा.